बीटरूट शेती ही महाराष्ट्रात आणि भारतातील इतर ठिकाणी चांगला नफा देणारी शेती मानली जाते। बीटरूट हे एक मुळाच्या प्रकारातील भाजी आहे जी औषधी गुणधर्मासाठी प्रसिद्ध आहे। आज आपण या बीटरूट शेती संबंधी माहिती जाणून घेणार आहोत। शेतकरी बंधूंनो नमस्कार। शेतकरी हा प्रयोगशील असून तो सातत्याने नवनवीन प्रयोग करत असतो। असाच प्रयोग सोलापूर जिल्ह्यातील अंकोले येथील शेतकरी भैरवनाथ पवार यांनी केला असून त्यांनी आपल्या शेतात बीटरूटचा भन्नाट प्रयोग केलाय। आज आपण भैरवनाथ यांच्याकडून या बीटरूट शेतीबद्दल जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। भैरवनाथ यांनी आपल्या 20 गुंठ्यात बीटरूट लागवड केली असून त्यांना 70 ते 80 हजाराचं उत्पन्न अपेक्षित असल्याचं ते सांगतात। लागवडीबद्दल ते बोलतात की बीटरूटच्या लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी pH 5 ते 6.5 असलेली त्याचबरोबर भुसभुशीत असणारी जमीन निवडावी। समशीतोष्ण वातावरणात बीट लागवड केल्यास फायद्याची ठरते, कारण जास्त थंडीमुळे बीट लवकर वाढते। यासाठी तापमान हे 15 ते 25 डिग्री सेल्सिअस इतकं असावं। लागवड करताना शेत 2-3 वेळा नांगरून भुसभुशीत करून घ्यावी। यामध्ये चांगले कुजलेले शेणखत, कंपोस्ट खत टाकावी व चांगली प्रत आणि जास्त उत्पादन देणारे बियाण्याची निवड करून लागवड करावी। बीटरूटला 6 ते 7 दिवसांनी पाणी दिलं जातं। जास्त पाणी दिल्यास मुळे सडतात। याला बुरशी, अळी, थ्रिप्स यांचा प्रादुर्भाव होऊ शकतो। त्यासाठी त्यांनी बुरशीनाशक आणि भेसळ डोस वापरल्याचं सांगतात। याचा कालावधी 2.5 ते 3 महिन्याचा असून बीटरूटचे मूळ जास्त दिवस जमिनीत ठेवल्यास सडण्याची शक्यता असते। त्यामुळे पेरणीनंतर 55 ते 60 दिवसांनी काढणीला सुरुवात केली जाते। बीटरूट शेतीत योग्य व्यवस्थापन, योग्य नियोजन केल्यास शेतकऱ्याला एकरी सरासरी 8 ते 10 टन उत्पन्न मिळू शकतं असं भैरवनाथ यांचं मत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आधुनिक पद्धतीने या बीटरूट शेतीचे प्रयोग करणाऱ्या भैरवनाथ पवार यांना कृषी मंत्र्याचा सलाम। शेतकरी मित्रांनो, आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर अशाच प्रकारच्या कृषीविषयक माहिती मिळवण्यासाठी आताच आमच्या कृषी मंत्र YouTube चॅनलला सबस्क्राईब करा व आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजलाही फॉलो करा।